नमस्ते, हॉटेल झणझणीत मेजवानीतून खूप खूप स्वागत। आज आपल्याला ओली ग्रेव्ही बनवायची, त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। सव्वा किलो कांदा आहे, 60 ग्रॅम आलं आहे, 70 ग्रॅम लसूण आहे, 45 ग्रॅम काजू आहे, 20 ग्रॅम मिरची आहे, 250 ग्रॅम टोमॅटो आहे, 150 ग्रॅम खोबरं आहे। एवढं यासाठी लागणारं साहित्य। हे आता आपल्याला भाजून घ्यायचे। सध्या गॅसचा पण प्रॉब्लेम आहे, मग ही ग्रेव्ही आपण चुलीवर करून ठेवली तरी चालते, चुलीवर भाजून करून ठेवली तरी चालते। आता हे पण आपलं ग्रेव्हीसाठी साहित्य। हे सगळे खडे मसाले, धना पावडर 15 ग्रॅम आहे, मिरची पावडर 15 ग्रॅम आहे, लवंगी मिरची पावडर 15 ग्रॅम आहे, 7 ग्रॅम हळद आहे, 5 ग्रॅम किचन किंग मसाला आहे, 2 ग्रॅम चाट मसाला आहे, 1 चमचा मिरी आहे, अर्धा चमचा लवंग आहे, 1 चमचा हिरवी वेलायची आहे, 1 स्टार फूल आहे, 4 तुकडे दालचिनीचे, 15 ग्रॅम बदाम आहे, 5 ग्रॅम जिरी पावडर आहे, 1 चमचा जिरी तडक्यासाठी, अर्धा तुकडा रामपत्रीचा आहे आणि अर्धा तुकडा जावित्रीचा आहे। हे 6 तमालपत्रीची पानं आहे, साधं मीठ 10 ग्रॅम आहे आणि हे काळं मीठ 10 ग्रॅम आहे, 5 ग्रॅम साखर आहे, 5 ग्रॅम कस्तुरी मेथी आहे। एवढं साहित्य आपल्याला सगळं आता भाजून घ्यायचे आणि बारीक करायचे। आता भाजून घेऊया। आता हे साहित्य भाजण्यासाठी 100 ग्रॅम तेल घेतलेले आहे। तर आपल्याला तेल टाकायचं आहे पहिलं। तेल गरम होतंय जरा। तेल तापलं नाही अजून, थोडं तापतंय। जिरी, तमालपत्र, मिरी, लवंग, हिरवी वेलायची, स्टार फूल, दालचिनी, जावित्री, रामपत्री, बदाम, खोबरं, आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं। खोबरं आपलं ब्राऊन झालेलं आहे। आता आलं टाकायचंय। लसूण,
काजू, हिरवी मिरची, हिरवी मिरची तुकडे करूया, नाहीतर ती अंगावर उडती. आता हे साहित्य चांगलं भाजून झालेलं आहे. कलर पण त्याचा छान सोनेरी असा आलेला आहे. आता आपल्याला कांदा टाकायचा आहे. आता मीठ टाकते. मीठ टाकल्या पटकन शिजला जातो ना. टाकू द्यायचं ते. हां, आता थोडं मीठ आपण कांद्यावर टाकून देऊया. अर्ध मीठ. मीठ घातलं म्हणजे कसं आहे, कांदा जरा पटकन शिजला जातो, म्हणून कांदा टाकला की मीठ टाकायचं असतं. कांद्याचा कलर आपला पूर्ण चेंज झालेला आहे, ब्राऊन झालेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची आहे. थोडं मिक्स करून घेऊया. आता टोमॅटो टाकूया आणि हे अर्ध मीठ राहिलेलं ते पण टाकून देऊया. ही ग्रेव्ही कितीतरी दिवस टिकते. फ्रीजमध्ये ठेवली तर बराच दिवस टिकते, आणि जर समजा फ्रीजच्या बाहेर जर ठेवली तर तिला रोज आपल्याला गरम करावी लागते, सकाळ संध्याकाळ. आणि फ्रीजमध्ये ठेवली तर रोज गरम करण्याची वेळ येत नाही. जेव्हा आपल्याला भाजी करायची त्यावेळेस आपण काढून गरम करून भाजी तयार करू शकतो. कांदा आता आपला चांगला शिजलेला आहे. हे सगळं साहित्य कांद्यामध्ये चांगलं शिजलं गेलेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही ग्रेव्ही जरा थंड झालं की आपल्याला मिक्सरला बारीक करायची आहे. गॅस बंद करूया. हे साहित्य भाजलेलं सगळं आता थंड झालेलं आहे. आता मिक्सरला बारीक करून घेऊया.
बारीक झालेलं नाही आहे, अजून आपल्याला थोडं फिरवावं लागणार आहे. ग्रेव्ही बारीक झालेली आहे, काढून घेऊया. एकदम काय सगळे एकाच वेळेस बसलेली नाहीये भांड्यात, 2 वेळा करून बारीक करावं लागणार आहे. तेल गरम झालेलं आहे, जिरे टाकली, अर्धा चमचा जिरे आहे. तर आपल्याला अर्धी ग्रेव्ही टाकायची आहे. आपल्याला हे मसाले टाकायचे. हळद, मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर. कलर खूप छान येतो बेडगी मिरची पावडरनी, काश्मीरी मिरची पावडरनी. किचन किंग, चाट, जिरे पावडर, धना पावडर, तर आपल्याला ही राहिलेली अर्धी ग्रेव्ही याच्यात टाकायची आहे. तर ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला हलवायची आहे. ज्या वेळेस चांगलं तेल सुटलं त्यावेळेस पूर्ण ग्रेव्ही तयार झाली समजायचं. आपली ग्रेव्ही आता तयार झालेली आहे. आता आपल्याला साखर टाकायची. थोडी साखर आहे. साखरेमुळं काय होतं, आपण याच्यात टोमॅटो घालतो. टोमॅटो आंबट असतात, तर ते बॅलन्ससाठी थोडी साखर घालायची. ग्रेव्ही आपली पूर्ण तयार झालेली आहे.
का तर याच्यात मी पाण्याचा वापर केलेला नाहीये, म्हणून ती जरा ड्राय झालेली आहे. खाली कडेला चिटकत नाहीये, ती पूर्ण तयार झालेली आहे. गॅस बंद करूया. ग्रेव्ही आता आपण काढून घेऊया काचेच्या बाउलमध्ये. हे आता किती भरते मी तुम्हाला सांगते वजन करून. आपली लाल ओली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीने करून पहा, खाऊन पहा, कशी झाली ती सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.